त्या घाणेरड्या योजना बहीण भाऊ म्यावना अमका धमका हे बंद करा. बच्चा संग्राम भायला ओळखतो. हे जे उमेदवार आहेत कोणत्या मोठ्या पदावर राहिले आहेत, कोणी गल्लीच्या पदावर राहिलेले आहेत, यांना लहान पोरं सुद्धा ओळखत नाही. उमेदवाराबद्दल विचार यासाठी करू लागलो, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमची कामे 100% केलेली नाहीये. आजपर्यंत नगर शहरात जेवढे आमदार होऊन गेले असतील त्याच्यात सर्वाधिक जास्त लीडने हे संग्राम आहे निवडून. लाडकी बहीण योजना जी दिलेली मी त्यावर असं एवढंच सांगेल तुम्हाला की लाडकी बहीण देण्यापेक्षा ना त्यांच्या हाताला काम द्या. संग्राम जगतापांनी काम केलेलं नाही. त्यांचे किती कामं दाखवून देतो, निराश करून सोडून देते का? नक्कीच विचार. त्यांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना स्वावलंबी होऊ द्या. त्यांना भिकारी का बनवताय अजून 10-15 वर्ष शरद पवार होते, या लोकांनी तरी कुठं काय केलं? याच्यापूर्वी बहीण नव्हती का त्यांना, अजितदादांना? मग तेव्हा बहिणी कुठे गेल्या? संग्राम भैयाबरोबर फोटो काढणारे आणि सेल्फी काढणारे एवढ्या लोकांनी जरी मतं दिले, त्या समोरच्या उमेदवाराचं तुम्हाला जातीवडक पण सांगतो त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त. महाविकास आघाडी कोणता पण उमेदवार असो, आमचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा काँग्रेसचा असो, हा भरगच्च मतधिक्याने निवडून येणार. चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान. घुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल. काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ? भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात. शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज? अजितदादांचे गुलाबी वादळ थोंगावणार की बसणार? प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार? मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार? महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लेट्स अपच्या ग्राउंड झिरो या रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुका झाल्या, येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापूर्वी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मनात नेमकी काय इच्छा आहेत, तसंच येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने कोणाला जागा मिळणार, तसंच गेल्या 5 वर्षामध्ये विकास झाला की नाही नगर शहराचा, तर याबाबत आपण जाणून घेऊयात. प्रथमतः आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार गटातले पदाधिकारी आहेत. आपण त्यांना विचारूयात की नेमकं कशा प्रकारे नगर शहरातली विकास कामं झाली, काय सांगता येईल? काय वाटतं गेल्या 5 वर्षात काय कामं झाली, कुठली कामं प्रामुख्याने झाली गेली? आज गेल्या 5 वर्षापेक्षा म्हणण्यापेक्षा गेल्या 10 वर्षापासून आमदार संग्राम जगताप या नगर शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करतात. आणि आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण नगर शहरामध्ये विविध प्रकारचे विकास कामं आत्ता बी चालू आहेत, म्हणजे आजच्या स्थितीत सुद्धा. आणि इतिहास म्हणून तुम्हाला सांगतो की आजपर्यंत एवढा निधी कुठल्याही आमदार जे नगर शहरात होऊन गेले त्यांनी कधी इतका निधी आणला नाही. तो आज नगरकरांना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणि विकास कामे सुरू झाले दिसत आहेत. त्याच्यात बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल असेल, म्युझिकल फाउंटन असेल किंवा असे अनेक किती बी आपण कामं सांगितले तर कमी, नाट्यगृह असेल, असे बरेचसे कामं आहेत की जे आमदार संग्राम यांनी त्यांच्या प्रयत्नातून या नगर शहरासाठी आणले. आज डीपी रस्ते, संपूर्ण नगर शहरातील डीपी रस्ते आपण निधी उपलब्ध करून त्याचे विकास कामं चालू केले. आज तुम्ही आज लेट्स अप चॅनलचा आपण ग्राउंड रिपोर्टचा जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा जे आपण उभं आहेत या जॉगिंग ट्रॅकवर, ह्या जॉगिंग ट्रॅकच्या सगळ्या उभारणीसाठी सुद्धा आमदार संग्राम जगताप यांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गट एक निर्माण झाला आणि त्यानंतर शरद पवार गट. सत्ताधाऱ्यांकडून दावा केला जातोय की विकास कामं झालेली आहेत. आपल्यासोबत विरोधी गटातले काही पदाधिकारी देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारूयात. काय वाटतं, शहराचा विकास झालाय की किंवा कुठली कामं झाली नाही किंवा काय अपेक्षित आहे? अहमदनगर शहर औद्योगिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने मागासलेलं आहे. 4 महानगरपालिका झाल्या, धुळे, नंदुरबार, मालेगाव आणि जळगाव. त्याबरोबर अहमदनगर महापालिका झाली, पण महापालिकेचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही. या शहरामध्ये औद्योगिकदृष्ट्या हे शहर पुणे, औरंगाबाद आणि नाशिकदृष्ट्या फार मागास पडलेलं आहे. या लोकप्रतिनिधीचा जो कोणी असेल त्यांना माझी एकच विनंती की नगर शहराचा औद्योगिक विकास सगळ्यात प्रथम होणं गरजेचं आहे. या शहरातील तरुण स्वतःच्या नोकरी व्यवसायासाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी नोकरीसाठी जातात. आणि हे जे नगर शहर आहे सध्या हे वृद्ध लोकांचं एक पेन्शनर सिटी म्हणून या शहराची ओळख या महाराष्ट्रात होत आहे. माझी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित, समंजस आणि समजदार तरुण
उमेदवार निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. रोजगाराच्या मुद्द्यावरती म्हणतायत की रोजगाराबाबत पुणे मुंबईला जावं लागतंय, कुठेतरी नगर शहरात रोजगाराचा प्रश्न प्रलंबित आहे असं म्हणतायत, काय सांगाल? मुळातच रोजगाराच्या प्रश्नाबाबत आपण पाहतो की नगरची जी MIDC आहे, नगरची MIDCची जागा संपूर्ण समजा लॉक आहे. ह्या लॉक जागेमध्ये सुद्धा चांगले प्रोजेक्ट आमदार साहेबांच्या मार्फत आलेले आहेत. चांगल्या कंपन्या बी सध्या आपल्या नगर शहरामध्ये आहेत. नवीन सुद्धा IT पार्कसारखे कंपनी उभारण्यात आलेल्या आहेत. नवीन आपण पाहतो की विळात घाटात उजव्या बाजूला नवीन MIDCचे सुद्धा जागा अलर्ट करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे जे तरुणांना जसं पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर कुठं जाण्याचा जो प्रश्न उद्भवतो तो येणाऱ्या काळात तो उद्भवणार नाही अशी आपण या ठिकाणी माहिती पाहतो. महिला देखील आपल्या सोबत आहेत. अजितदादांनी नवीनच लाडकी बहीण योजना चालू केलेली आहेत, तर विधानसभेच्या अनुषंगाने कुठेतरी ही योजना आहे असं वाटतं का? नक्कीच ही लाडकी बहीण योजना जी दिलेली, मी त्यावर असं एवढंच सांगेल तुम्हाला की लाडकी बहीण देण्यापेक्षा ना त्यांच्या हाताला काम द्या. त्यांच्या मुलांची जे शिक्षण आता चालू आहेत, प्रचंड फी आहे, मुलांना ॲडमिशन्स मिळत नाही आहेत, त्यांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना स्वावलंबी होऊ द्या. त्यांना भिकारी का बनवताय अजून म्हणजे तुम्ही त्यांना जे मध्यमवर्गीय आहेत किंवा जे गरीब आहेत त्यांना अजून तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवताय. ही लाडकी बहीण योजना वगैरे याचा आम्ही सगळ्यात पहिलं निषेध करतो. हे असलं काही करू नका. मधल्या काळामध्ये OTP जे गेले तर त्याच्यातून बऱ्याच महिलांचे पैसे काढले गेले. मग हे चूक नाहीये का? तर मला हे पटत नाहीये. आम्ही राष्ट्रवादी महिला शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निषेध करतो या लाडक्या बहिणीचा. विरोधक म्हणतायत की अजितदादांच्या ही जी योजना आहे तर केवळ इलेक्शन बघून नाही करताय, तर काय वाटतं व तुम्हाला की खरंच विरोधकांचे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का? विरोधकाचा विरोध करणे हे त्यांचं कामच असतं. वास्तविक पाहता लोकांचा फायदा होत असन, लोकांचं कल्याण होत असन तर त्यांना त्याचा तोटा आहे ना. आज यांनी चांगले योजना काढलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून एक फक्त आधार देण्याचं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उद्योगधंदे काढण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीचं हा प्लॅन आहे. या ठिकाणी यावेळेस महाआघाडीच्या वतीच्या पूर्वी उद्धव ठाकरे होते, पूर्वी 10-15 वर्ष शरद पवार होते. या लोकांनी तरी कुठं काय केलेलं आहे? निदान अजितदादा असतील, आपले शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी निदान तरुण पिढीसाठी काही ना काही केलेलं आहे. आता हे MIDCच्या साईडला नाही जागा नाही आहे त्या ठिकाणी. तो वडगाव गुप्ताच्या तिथं आता सुरू आहे. तेवढ्या 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी एक मोठा कारखाना येणार आहे. आपल्या नगरचे 5-25 हजार तरुण त्या ठिकाणी कामाला लागणार आहेत. हे सोयीस्कररित्या हे लोक दृष्टीआड करून टाकतात. प्रत्येक नगर शहरातील कॉलनी वाईज, गल्ली वाईज एक आपला हक्काचा माणूस म्हणून जो माणूस संग्राम व्हायला हाक मारतो, त्याच्यामुळं नगर शहरामध्ये संग्राम व्हायचं खूप मोठं काम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे त्याच्यावर आम्ही ठाम आहे की इतिहास घडणार म्हणजे आजपर्यंत नगर शहरात जेवढे आमदार होऊन गेले असतील त्याच्यात सर्वाधिक जास्त लीडने यावेळी संग्राम आहे निवडून येणार. विकासाच्या मुद्द्यावरती जरी म्हटलं तरी पण महाविकास आघाडीकडून अनेकदा विरोध केला जातोय की केवळ घोषणा केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. आणि कुठेतरी महायुतीला लोकसभेत देखील फटका बसला. या फक्त घोषणाबाजी झाल्या, मात्र लोकसभेला त्यांना फटका बसला. महाविकास आघाडी लेट मिळाला. लोकसभेचे कारण वेगवेगळे असतात. ते देशाच्या लेवलवर लोक विचार करतात. मागच्या टर्मला तर संग्राम भाईंना 55,000 मागं होतं. विधानसभा सभेला तर भाजप आणि शिवसेना एकत्र आली तरी संग्राम भाया 10,000 मतांनी घेऊन विजय झालेले आहेत. आताची परिस्थिती तीच आहे. आता बी मी सांगतो तुम्हाला, संग्राम भैया नाही का जवळजवळ 70-80 हजार मतांनी या ठिकाणी निवडून येते अशी परिस्थिती आहे. आता जे लोक इच्छुक आहेत यांचं विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोणता, दिल्ली गेट आणि मायवाडा वेस याच्या आतलंच विधानसभा मतदारसंघ समजतात. 6 उपनगर आहेत. या 6 उपनगरातलं ज्याला म्हणतात ना आपण बच्चा संग्राम भायला ओळखतो, हे जे उमेदवार आहेत कोणत्या मोठ्या पदावर राहिले आहेत, कोणी गल्लीच्या पदावर राहिलेले आहेत, यांना लहान पोरं सुद्धा ओळखत नाहीये. संग्राम भैयाबरोबर फोटो काढणारे आणि सेल्फी काढणारे एवढ्या लोकांनी जरी मतं दिले, त्या समोरच्या उमेदवाराचं तुम्हाला जातीवडक पण सांगतो त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल. सत्ताधारी म्हणतायत की डिपॉझिट सुद्धा जप्त होईल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ओळखलं जात नाहीये. कुठंतरी विरोधक म्हणून कमी पडतात वाटतं का? अजिबात नाही. विरोधक अजिबात त्यांना माहिती आहे का आपण स्वतःच्या जिद्दीवर पळतोय. त्यांना नगर शहरात अत्यंत सगळ्याच प्रकारच्या दृष्टिकोनातून नगर शहर मागं राहिलेले आहे. नगर शहरापेक्षा आपल्या खेडेगावचे शहर बघा तुम्ही जाऊन, अत्यंत सुधारलेले.
आणि आपल्या नगर शहरातले मागून येऊन औरंगाबाद सुधारले, नगर शहर अजून तसंच आहे खड्ड्यात. यांना त्या बाबतीत त्यांना बोलता येत नाहीये. आणि विशेष म्हणजे नगरचा मुळशी पॅटर्न व्हायला पाहिजे नाही, नगरचा मुळशी पॅटर्न बदलला पाहिजे. आणि जे ताबामारी, मर्डर, नगर शहरातले खड्डे, नगरकरांचा जो माणसांचा जो प्रेम आहे लोकांचा, ते लोकांचं उमेदवारावर सध्या कमी झालेले. कारण ती नगर शहरात अत्यंत सुविधा असणारं शांततेचं नगर शहर हे लोक घाबरतात. लोक याच्यामुळं अत्यंत शांततेने आणि असं उमेदवार अभिषेक दादा कळमकर आहे. नगर म्हटलं की खड्ड्यांचा प्रश्न येतो, तर सत्ताधारी म्हणतायत की आम्ही विकास कामं केले, तर पण विरोधकांकडून ते पूर्णपणे झुगारून लावतायत. काय वाटतं की भयांच्या कार्यकाळात रस्त्यांचा विकास झाला? कारण खड्ड्यांचा प्रश्न पावसाळा म्हटलं की खड्डे सुरू होतो. हे बघा, आपलं अहमदनगर शहर हे महानगरपालिका क्षेत्रातली महानगरपालिका आहे. या ठिकाणी इन्कम सोर्स कमी असतो. आज अहमदनगर शहरामध्ये इतिहासात एवढे काम आले नाही, एवढे डीपी रस्त्यांचे काम एवढे मोठमोठाले आहेत. सर्वजण बघतायत. काय असतं, नाचता येणं अंगण वाकडं अशी परिस्थिती ही विरोधकांची झालेली आहे. काय, कुठल्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम नाही, म्हणजे गणपती बसवणे, त्यात एखादा सामाजिक उपक्रम करणे, इतकी सुद्धा कारकीर्द या समोरच्या पिलावळीची नाहीये. कोणत्याही पक्षाचा असू, सगळे त्यांचा एकच अजेंडा आहे, शहराचा विकास नाही, काय नाही, फक्त मला आमदार व्हायचंय. लोकसभेसारखं शेतकरी मुद्दा असेल, जातीपातीचा, धर्माचा, याच्यावरती ह्या विधानसभेचं इलेक्शन होणार नाही. नगर शहरातली जनता ही एकदम सुज्ञ जनता आहे. नगर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला, तळागाळातील नागरिकाला आमदार संग्राम जगताप यांचा संपर्क आहे, त्यांचं काम माहिती आहे. आणि त्यांच्या कामाच्या मुद्द्यावरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार ही निवडणूक लढणार आहेत. आणि डंके की चोट पर कमीत कमी 50,000 मतांनी या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहेत. विजयाची दावेदारी करता येतं, तर दुसरीकडं शरद पवारांना लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं, तर तेच यशाची परंपरा विधानसभेमध्ये राहणार का? नक्कीच राहणार ना, चांगल्या मोठ्या प्रमाणात राहणार. आता जे प्रमाणे यश घेतलेलं आहे, समजा 10 पैकी आम्ही तर 9च धरतो, म्हणजे 90च्या स्ट्राईक रेटने आमचे उमेदवार निवडून आले नाही. जर पिपाणीच्या उमेदवाराला जर मतं गेली नसती आमची साताऱ्याची, तर ते बी सीट आम्ही धरतो की आमचं निवडूनच आलेलं आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट असणारा हा शरद पवार गटाचा तुतारी हा पक्ष आहे. आणि त्याचप्रमाणे आता सांगितलं की यांच्या दुसऱ्या प्रश्नावर येतो मी, आता समजा नगरचं जे आमदार निवडून येतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भिंगार शहराचा हा वाटा असतो. पण त्यामध्ये या भिंगार शहरामध्ये गेले मान्य संग्राम भैया जगताप साहेबांनी एकसुद्धा 5 वर्षात एकसुद्धा काम केलेलं नाही आहे. साधारणतः भिंगार शहराचं हे साधारणतः 20 ते 22,000 मतदान या भिंगार शहरामध्ये आहे. त्यामध्ये भिंगार शहरामध्ये ज्या उमेदवाराला भिंगार शहरातून लीड असतो तो उमेदवार निवडून येतो. पण याच्यामध्ये 5 वर्षात गेली भिंगार शहरात ना रस्ते झाले, ना पाणी आलं, ना लाईट आली. या आमदार साहेब फक्त त्यांचे कार्यकर्त्यांचे वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही उपक्रम हे भिंगार शहरात राबवले जातात. त्यानिमित्त आमदार साहेबांचा चेहरा फक्त भिंगार शहरामध्ये दिसला जातो. भिंगारकरांच्या कुठल्याही प्रश्नासंबंधी आमदार संग्राम भैया जगताप यांचं पूर्णपणे त्यांचं त्या भिंगारच्या नागरिकांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नाही तर म्हणताय. त्यांच्या प्रश्नाचं फक्त एकच उत्तर आहे, म्हणजे समजा भिंगार शहरामध्ये ते म्हणतात कुठल्याही प्रकारचं आमदार संग्राम भैया जगताप यांनी काम केलेलं नाही. त्यांचे किती कामं दाखवून देतो, यांनी राजकारण सोडून देते का? लगेच विचार. त्यांनी थेट आरोप केला की कामं दाखवले तर तुम्ही राजकारण सोडणार का? नक्कीच ना. हे सगळे आता या असं ऐका ना, या आता असे सांगतात संग्राम भैया यांनी हँड पंप नीट केला. संग्राम भैयानी ऐका ना काउंटर बोलू शकतो
खोटं बोलू शकत नाही. आमच्या दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेवढे विकास काम त्या ठिकाणी केलेले त्याचे कागदपत्र आणून त्याचे कागदपत्र आणल्यानंतर कागदपत्र एक मिनिट घ्या या प्रश्नाचं उत्तर. जर डॉक्युमेंटरी जर असे काम होत असते ना तर असे बरेचसे काम आहे ना अस्तित्वात दिसले पाहिजे ना. डॉक्युमेंटरीला किंमत आहे ना. आज तुम्ही साधारणतः 2 दिवसा पहिल्याचा साधारणतः सारस नगरचा व्हिडिओ आलेला आहे. 2 दिवस एक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साधा एक व्हिडिओ टाकला. उदाहरण देतो 3 वेळेस उद्घाटन केलेलं यांनी काय सांगितलंय की भिंगारमध्ये याला विकास काम सगळं आम्ही जर दाखवलं तर हे सगळे पक्षाचे राजीनामे देतील का लगेच? आता प्रश्न असं कसं मग खोटं तुम्ही ऐकून घेता? आता नाही तसं नाही तसं नाही मत नाही आम्ही सांगितलं नाही येणार आम्ही यांना तुम्ही राजीनामा दिले पाहिजे. नगरच्या जागेवरती महायुतीकडून भाजपने देखील दावा केला जातोय. तर काय वाटतं? आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो की राज्यामध्ये आमची महायुती असून महायुतीचे आमदार हे संग्राम बाया जगताप हे निश्चित आहेत. प्लस दुसरी बाजू ह्यांचे उमेदवार कोण आहेत ह्यांना माहित नाहीत. बरं आता हे जे इथं लोक आलेत का हे सोडून नाही आपण महायुतीबाबत आमचं महायुतीचे उमेदवार भाजप दावा केला जातोय. तर मग तुम्ही मी सांगतो ना तुम्हाला योग्य वाटतं त्यांचं खोटं ऐकायचं आमचं खरं ऐकायचं. जागेबाबत विचारूया शहराच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संग्राम बाया उमेदवार म्हणून फिक्स आहे. प्लस विरोधकांचे जे विषय आहे त्यांना जागा फिक्स नाहीये. कोणाला जाईल? शिवसेनेवाले म्हणतात आम्हाला जाईल, बाकीचे म्हणतात ह्या गटावाले म्हणतात त्या गटावाले म्हणतात ती कोणाला जाईल जागा त्यांचा विषय चर्चा चालू आहे. अजून एक विषय तुम्हाला याच्यातला सांगतो की हे जे लोक इथं पंचे घालून आलेत ना तर हे उमेदवार शोधू राहिलेत नवीन. आपण याच प्रश्नावर मला एक सांगा स्पीकर साहेब पहिला आमदार दादा भाऊ कळमकर हे उमेदवार शोधायची गरज नाही आम्हाला. अभिषेक दादा कळमकर आमदार उमेदवार अहमदनगर शहराचे प्रथम आमदार दादा भाऊ कळमकर आहेत आणि त्यांना त्यांच्या बाबतीत तर जर त्यामध्ये आम्हाला उमेदवार शोधायची गरज नाहीये. त्यांचा पुण्य खंबीर आहे. या नगर शहराला खंबीरपणे गोरगरीब जनतेसाठी धावत जाणार आहे आणि गोरगरिबांचे प्रश्न सातत्याने सोडवतोय आणि गोरगरिबांच्या हितासाठी बोलतोय. आता सुद्धा कुठला थांबा महाविकास आघाडी 2 मिनिट महाविकास आघाडी इकडून आम्हाला ढकलते. महाविकास आघाडीचे भाजपच्या लोकांनी कुपन बंद करी म्हणजे त्यावेळेस आमच्या अभिषेक दादांनी स्वतः पुढे जाऊन या प्रश्नाचा मार्गी लावला आणि तिथं कोणता बरं एक मिनिट मी काय सांगते प्रोटोकॉल पाळूया. स्पीकर साहेब ऐका ना. स्पीकर साहेब माझा थोडा ऐका ना. ज्या वेळेला स्पीकर साहेब तुम्ही प्रश्न विचारता आम्हाला ह्यांना जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा एकही माणूस मध्ये डिस्टर्ब करत नाही. यांना राईट्स नाही का बोलायचे आम्हाला? मग आमचं पूर्ण होऊ द्या ना मग उत्तर द्या ना. तुम्ही उत्तर द्या ना. विकास नावाने ओरडताय ना विकास. अहो तरुणांना नोकऱ्या नाहीये. गरिबी अजून गरीब होत राहिलेले. ते केडगावला येऊन बघा तुम्ही. हे उदाहरण आहे हातपाय तुटण्याचं. खड्ड्या म्हणजे ते रस्ते खड्ड्यात आहेत का खड्डा रस्ता तेच कळत नाहीये. वर्षानुवर्ष घाण चालू आहे तिथे. मग का तिथे विकास होत नाहीये तिथे? मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही हे ज्या योजना आणताय ना सगळ्या त्या सगळ्या बंद करा. ते लालूच देऊ नका.
त्या घाणेरड्या योजना बहीण भाऊ म्यावना अमका धमका हे बंद करा, हे लालूच देऊ नका. एवढ्या दिवस बहीण नव्हती का? याच्यापूर्वी बहीण नव्हती का त्यांना, अजितदादांना? मग तेव्हा बहिणी कुठे गेल्या? इलेक्शनच्या पिरियडलाच हे लालूच देत आहेत का? तुम्हाला माहिती का KYCच्या बाबतीत आम्ही आंदोलन केलं तिथे का? तर डेडलाईन दिली, या तारखेला बंद होणार, बाकीच्यांचे रेशन बंद होऊन जाणार आहे. हे चुकीचं नाही का केंद्र सरकारचं? त्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि बहिणीचं जे चालवलंय ना त्यांनी हे कांड, हे बंद करा म्हणून याचा निषेध करतो आम्ही. राज्य सरकारने त्या योजनेवरती अजितदादांनी स्वतः सांगितलं की ज्या वंचित महिला आहेत, ज्या महिला निराधार असतात, ज्या की काही कमवता नसतात, त्यांच्यासाठी कुठेतरी योजना आपण आणली होती. खुद्द महिला त्या गोष्टीला विरोध करतायत. तर काय वाटतं किंवा त्रुटी जाणवतात? त्रुटी नाही, त्याच्या समोरच्या ज्या महिला बोलल्या ना त्यांचा विचार जो आहे, त्यांचा विचार बोलण्याचा तो राजकीय वासी, त्याला काय आहे, त्याला राजकीय स्वार्थ नाही. ते एका महिलेचं जर सन्मान होतं तर दुसऱ्या महिलेचं काम आहे त्याचा सन्मान करायचा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, त्याचं कारण सांगतो. ही लाडकी बहीण योजना कोणाला आली हो? तुम्ही बघा, शहरातील जे लोक आहेत ना, ज्यांच्या कुटुंबात कोण वॉचमन असेल किंवा ज्यांच्या घराच्या हातगडीवरचे जे लोक आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, त्या महिलांना ती योजनेचा लाभ आहे. आज ग्रामीण भागात जर आपण गेलो ना, जी महिला शेणखोर करते, जी महिला खुरपायला जाते, त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे आहेत. आणि गोर गरिबांच्या हातात पैसे मिळतात, घरात पैसे जातात. यांचं जर विरोधाला वाईट वाटतंय तर यांच्यासारखं म्हणजे माझं तर म्हणणं की पोट चूळ उठलेलं आहे. कारण की लोकांनी जे महिलांनी जे समजा आता आपल्या भागामध्ये अजितदादा जेव्हा सत्ता आलते तर इतक्या महिला त्या ठिकाणी आलते त्यांचा सन्मान करण्यासाठी की आमच्याकडे विशेष तुम्ही लक्ष दिलं. आज तुम्ही आमच्या लेकरासाठी समजा मुलींसाठी शिक्षणाची मोफत तुम्ही सगळं केलंय. आज गॅस टाकी सारखे 2-2, 3-3 गॅस टाक्या तुम्ही देत आहेत. इतक्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज चालू आहेत. आणि त्याचा लाभ नगर शहर म्हणून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली चालली आहे. कुठेतरी सर्वच दिशेने आम्ही सगळीकडे पुढे आहेत. विकास कामात आम्ही पुढेच, लोकांच्या अडचणीत आम्ही पुढेच. त्यांचं असं मत होतं महागाईच्या बाबतीत त्यांचं मत आहे. काय वाटतं महागाई बाबतीत विषय राहून गेलेला आहे. आता ज्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेचे कुणी आलेलं नाही, म्हणजे त्यांच्या जे एका शहर प्रमुखाने असं स्टेटमेंट दिलं होतं, म्हणजे यांचं जे उमेदवार फिक्स नाही ना, त्यांनी काय सांगितलं होतं की हे जे इच्छुक नाव आहे 2-3 काँग्रेस पक्षाचे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे, तर त्यांनी सांगितलं होतं की यांची हैसियत तरी आहे का? हे पेपरमध्ये बातमी बरं का, आमचं मनाचं नाही बोलत, की यांना किती मतं पडते हे तरी यांना माहित आहे का? आणि हे उमेदवार व्हायला चाललेले. आता सत्ताधाऱ्यांकडून आरोप केला जातोय की उमेदवार नाही किंवा माझे 2 प्रश्न उत्तर दिले नाही, त्यातलं दुसरं विचारतो, पहिलं सोडून देतो. यांचा पक्ष नवीन उमेदवार शोधतोय का? तुमच्या थेट आरोप केला जातो तुमचा पक्ष नवीन उमेदवार शोधणार का? महाविकास आघाडी या विषयात मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीचा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारण 25,000-27,000 मतांनी या लोकसभेचा खासदार निवडून आला आहे. या शहरामध्ये 27,000 मतं या खासदारांना जास्त पडलं आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीकडे या शहराच्या लोकांचा कल आहे. आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, काँग्रेस उत्तर द्या ना. या तिन्ही पक्षाच्या युतीला या शहरात जो उमेदवार दिला जाईल तो उमेदवार या महाविकास आघाडीचा उमेदवार हा निवडून येईल याची 100% ग्वाही देतो. बरं, गेल्या वेळेस चांगला लीड मिळालेला होता, यावेळेस काय वाटतं, काय चेंज होईल का? नाही, ते उमेदवार भेटणार कधी सांगा मला. यावेळेस 27,000 लीड आहे त्यांना. आणि विधानसभेच्या अनुषंगावर सांगतो मी 20,000 आपलं मतदान वाढलेलं आहे यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीला. तर त्यांचं लीड घटलेलं आहे. जरी त्यांना भेटलं आणि येणाऱ्या या विधानसभेला
महाविकास आघाडी कोणता पण उमेदवार असो, आमचा असो किंवा शिवसेनेचा असो किंवा काँग्रेसचा असो, हा भरगोच्च मतधिक्याने निवडून येणार. ₹1000 बँकेत भरावे लागतात त्या बाईला, अडाणी बाईला. योजनेचे जे फायदे नोंदविले, माझं असं म्हणणं आहे की अजित दादा पवार यांनी पक्षफोडी करून पद घेऊन खूप दिवस झाले. लोकसभेचा निकाल आल्यानंतर आणि विधानसभेच्या अगोदरच ही योजना का बरं म्हणजे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे जे फायदे आता सांगितले आमच्या बाईटमध्ये, त्याच्याबद्दल माझं एक महिला म्हणून, बहीण म्हणून माझं मत मी तुम्हाला व्यक्त करते. माझं असं विचारणं आहे, तुम्हाला सत्तेत आल्यानंतर खूप वेळ झाला आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आणि विधानसभेच्या अगोदर तुम्ही ही योजना का बरं काढली? इतके दिवस तुम्हाला बहिणीचा, भावाची आठवण नव्हती का? आणि फक्त मात्र 1500 रुपये महिना, महागाई तुम्ही बघितली किती आहे, 1500 रुपये महिना तुम्ही आम्हाला भीक देता आणि ही योजना तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात त्याचे बॅनर लावून विधानसभेसाठी तुमचा प्रचार करता. ही योजना तुम्हाला खरंच वाटतं का? लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याचं सांगते, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मागील 5 वर्षे तुम्ही सत्तेत होता. लोकसभेचा निकाल झाला, तुम्ही विकास कामं करायला सुरुवात केली. मुकुंदनगर भागात मी राहते, मी तिथले तुम्ही रस्ते येऊन बघा, एकदा सर्वे करून जा. मुकुंदनगर भागाचे रस्ते इतके खराब आहे. सकाळी मला माझ्या मुलीला शाळेला सोडायला जाते तेव्हा इतका त्रास होतो रस्त्यामुळे. लवकर गेट बंद होतो शाळेचा, वेळेवर न पोचल्यामुळे रस्ते खराब असतात. पावसात जास्त प्रॉब्लेम होतो, चिखल असतो रोडवरती. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कुठे ना कुठे माझ्या मताने तुम्ही कमी पडले. मी हे नाही सांगत की तुम्ही विकास कामे केली नाही, पण तुम्ही आता विकास कामे करायला सुरुवात केली आणि त्या कामामुळे तुमचे पदाधिकारी आम्हाला राजीनामे मागू लागले. आम्ही आमच्या पक्षाला सपोर्ट करतो, त्याच्या मागे काही कारण आहे. ते लोक आमच्या सामान्य नागरिकांचे व्यथा समजून घेतात. मागच्या काळात कलेक्टर ऑफिसला जाऊन अभिषेक सरनी कुपनसाठी निवेदन दिले, भटक्या कुत्र्यासाठी निवेदन दिले, शाळेच्या वेळेसाठी निवेदन दिले. तुम्ही कामं करता विकासाची, तुमचा सिलेक्टेड क्राऊड आहे. नगर जिल्ह्यामध्ये तुमचं कामं करण्यासाठी सिलेक्टेड क्राऊड आहे. तुम्ही तळागाळापर्यंत अजून पण पोहोचलेले नाहीये. मागील 5 वर्ष गेली, आता पुढील 5 वर्ष पण हेच चालू असणार आहे. म्हणून आम्ही या वेळेस मतदान करताना, मी फक्त माझ्या एकटीचं मत सांगते तुम्हाला, मतदान करताना उमेदवाराबद्दल विचार यासाठी करू लागलो, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमची कामे 100% केलेली नाही.